मनसेमध्ये आता दिवाळी माझ्या घरी अंधार। नारायण राणे प्रकरणामध्ये पक्षाने मला साथ दिली नाही, वरिष्ठांनी मला तुच्छ समजलं। प्रकाश महाजन यांच्याकडून राज ठाकरे यांच्यावरची नाराजी उघड। नवी मुंबईमध्ये 18 जुलैपासून 19 जुलैच्या पहाटे 4 पर्यंत 18 तास पाणीपुरवठा बंद असेल। मोरवे धरणाच्या नव्या जलवाहिनीस दुसरी जलवाहिनी जोडण्याचं काम यावेळेमध्ये केलं जाणार आहे। नवी मुंबई आणि सिडको यांच्या कामोठे आणि खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद असेल। रायगडच्या खोपोलीमध्ये पाणी टंचाईमुळे महिला त्रस्त आणि त्यामुळे नगर परिषदेवर हंडा मोर्चा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वामध्ये प्रशासनाला निवेदन। जळगाव सावखेडामध्ये सिंहगड विला सोसायटीमध्ये 4 वर्षापासून पाण्याची भीषण समस्या। पावसाळ्यामध्ये 20 ते 25 दिवसांनी पाणीपुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघामध्येच पाण्याची भीषण समस्या। नागरिकांवर टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ। जळगाव जिल्ह्यामध्ये 40 गावचा कन्नड घाट पावसामुळे निसर्ग सौंदर्याने बहरला। ठिकठिकाणी धबधबे प्रवाहित, घाटामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी। हातनोर धरणापासून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग होत असल्यामुळे भुसावळमधील तापी नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो। बंधारा भरल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न मिटला। बांगलादेशला लादलेल्या आयातबंदीमुळे भारतीय कांद्याचे दर कमी झाले। भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा आता सडू लागलाय। शेतकरी दुहेरी संकटात। भुसावळ बस स्थानक खड्ड्यांची परिस्थिती जैसे थेच। खड्ड्यांनी बस स्थानक व्यापलेलं आहे। प्रवासी वर्गाचे हाल, तात्काळ योजना करण्याची प्रवासी वर्गाची मागणी। भंडाऱ्यामध्ये रायपूरकडून छत्रपती संभाजीनगरला जात असलेल्या 4 चाकी वाहनाचा अपघात। गाडी अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली। नवीन बायपास महामार्गावरील कोरंबी इथली घटना, 2 जण गंभीर जखमी। वर्ध्यामध्ये मॅफेड्रॉन ड्रग्ज तस्करी करणाऱ्यावर कारवाई। 19,950 रुपयांच्या मॅफेड्रॉनसह 1,29,000चा मुद्देमाल जप्त। हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई।